आम्ही परवा जे काही व्हिडिओ ऐकलं त्यावेळेस आम्ही सगळ्या सेवकांना सांगितलं की त्या चुका होऊ शकतात. पण काल त्यांनी ज्या शब्दात त्यांनी जे वर्णन केलेलं आहे आणि नर्क में जाएगा ये वे आणि आव्हान करतोय तो आम्हाला की तुमचे जे बनता कर लो. तर आमचा सुद्धा आव्हान आहे, आम्ही त्याचं आव्हान स्वीकारतो. भाग्यसर आप पडून जायचं नाही तू इथून. तू जर जिल्हा प्रशासनाने त्याला आतमध्ये टाकलं नाही, तू तू तिथेच थांब. तुझे गाड वगैरे सरकून दे. तुला आम्ही चोख उत्तर द्यायसाठी आम्ही तिथे येतोय. हे मानव धर्माचे सेवक शांत आहेत, पण काहेर नाही आहेत. तुला उत्तर देण्यासाठी सक्षम आहेत. तू जाऊ नको, थांबून जा. 4 वाजतापर्यंत आम्ही तुझी वाट बघतोय, तू थांब. नक्कीच त्याला उत्तर तो जसा म्हणतोय ना, एखाद्या संतांनी संतासारखं राहायला पाहिजे. एखाद्या प्रवचनकारांनी प्रवचन द्यायला पाहिजे, ज्यातून समाजचा काहीतरी मिळेल. परंतु समाजाला देण्यापेक्षा ही अंधश्रद्धा चिठ्ठी बाबाजी काढते, भाग्य दाखवते, हे तुला सोबत नाही. हे ह्या देशामध्ये कायदा आहे, अंधश्रद्धा कायदा आहे आणि अंधश्रद्धा कायद्यामध्ये जे चिठ्ठी दाखवत असेल, तर मला तर कधी-कधी कीव येते, की जिल्हा प्रशासनाने हे अशा अंधश्रद्धाच्या लोकांना प्रशासनाने परमिशनच कशी देतात? हे असल्या जे आपण प्रगतीशील देशाकडे चाललो, समोर चाललो, आपण देशाची महाशक्ती बनतोय आणि हे एकीकडे दुसरीकडे हे असे जे थोथांड जे लोक आहेत, ज्यांच्या जिभेवरती काही त्यांचं नियंत्रण नाही आहे, असल्या मूर्ख माणसांना पहिले तर तुरुंगात टाकायला पाहिजे. आणि जर समजा यांना तुरुंगात टाकण्यासाठी तुमच्याकडे जागा नसेल, तर तुम्ही जिल्हा प्रशासनाने पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे, त्यांनी साईडला हटावं. त्याला आम्ही चोख उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत. आम्ही तसं आज 4 वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाला अल्टिमेट दिलेला आहे. 4 वाजेपर्यंत जर जिल्हा प्रशासनाने त्याच्यावरती कारवाई केली नाही, आम्हाला आता माफी नाही पाहिजे. थुकून चाटायची सवय ही त्याची असेल, भाग्यसरची असेल, आमची नाही आहे. आता त्याला अटॅक करा. अटॅक नाही झाली तर तुम्ही आमच्या समोर सोडा. त्याच्यामध्ये किती पैलवानगिरी, किती ताकद आहे त्याला आम्ही बघू. त्याला उत्तर कसं द्यायचं आम्हाला माहिती आहे. आम्ही 4 वाजेपर्यंत शांत पद्धतीनं, एकदम शांत पद्धतीनं, 4 वाजता तो जेलात मात्र पाहिजे. तुरुंगात जर 4 वाजता नाही राहिला, तर त्याला मग आम्हाला दोषी ठरवू नका. फक्त तेवढीच विनंती. आम्ही फार प्रामाणिकपणे एकही 4 वर्षात माझ्यावर गुन्हा दाखल झाला नाहीये. कारण इतकं शांत पद्धतीने मी शिवसैनिक असून इतकं शांत पद्धतीने आहे. आता जर गुन्हा दाखल झालं, त्याचा जबाबदार जिल्हा प्रशासन पाहिजे. एवढंच आमची विनंती.